टुडे वी स्टार्ट चैप्टर 10 स्टैंडर्ड 8 8वीं का चैप्टर 10 हम स्टार्ट कर रहे हैं। आम्ही हवे आहोत का, हमारी ज़रूरत है क्या, राइट? तो शांता शेडके 19 ते 22 2002 19 ते 22 1922 उनका जन्म है और 2002 में उनकी मृत्यु। प्रसिद्ध कवित्री, गीतकार, लेखिका शांता शेडके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिलेली आहेत। कितनी बुक्स लिखी हैं उन्होंने? 100, लगभग 100 बुक लिखी हैं। त्यांची वर्षा, रूपसी, जन्म जान्हवी, पूर्व संध्या इत्यर्थ हे कविता संग्रह, तोच चंद्रमा, कड्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसाआधीचा पाऊस, संस्मरण हे लेखक संग्रह, मुक्ता, गुलमोहर, काच कमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले। प्राण्यांच्या इस्पिताळ मतलब जानवरों का हॉस्पिटल, ओके, जानवरों का हॉस्पिटल, तो हॉस्पिटल होता है इस्पितळ मतलब, ओके। मारलेल्या फेरफटक्याचा आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते। प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातून घेतला आहे। मुंबईचा परळ भागात एक इस्पितळ आहे। मुंबई के परेल भाग में एक अस्पताल है, ते आहे जानवरांचा इस्पितळ, वो है जानवरों का हॉस्पिटल, राइट? ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होते। मुझे वो हॉस्पिटल अंदर से जाकर देखना है, ऐसा मेरे मन में बहुत दिन से सोच रहा हूँ। एकदा तो योग आला, एक बार ऐसा मौका आया। कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला। उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते, हे बहुधा कार्यालय असावं। कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्वीर आहे। त्या तस्वीरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जानवरांची चित्र आहे। उनके दीवार पे एक चित्र टंगी हुई है जिसमें अलग अलग जानवरों के फोटोज हैं और नीचे एक अच्छा सा वाक्य लिखा है। खाली एक छोटा सा पण मनाला भिडणारा वाक्य है, छोटा ही है लेकिन मन को अच्छा लगने वाला सेंटेंस लिखा हुआ है। वो सेंटेंस है, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही आहोत का, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? हमें आपकी ज़रूरत है, हमें आपकी ज़रूरत है, क्या आपको हमारी ज़रूरत है? तुम्हाला आम्ही हवे आहोत का, क्या आपको हमारी ज़रूरत है क्या? माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुख्य प्राणीला केलेले आवाहन होतं। मला आत कुठून तरी हालवून सोडत। आता मी कार्यालयात पाऊल टाकले, अब मैं कार्यालय के अंदर अपना पैर रखा। समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला होता। मतलब बिल्ली के ही मेल वर्जन को बोका बोलते हैं, राइट? मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावरून येऊन बसतो। इस्पितळ बघण्यासाठी मी आले, हॉस्पिटल देखने के लिए मैं आया हूँ, अशा मी त्या साहेबांना सांगते। ऐसा मैं उस साहेब को बोल रहा हूँ कि मैं आपका हॉस्पिटल देखने आया हूँ। बोक्याचं डोकं कुरवाडत ते माझा ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात। तुरंत मुझे परवानगी, दॅट मीन्स परमिशन दे देते हैं। इतकंच नाही तर मला सारा इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुडचुडीत मुलगाही ते माझ्या बरोबर देतात। एक छोटे से लड़के को मेरे साथ भेज देते हैं कि जाओ इनको पूरा हॉस्पिटल दिखा दो, जिसका नाम रहता है भरत। आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो, एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई, मतलब कि वो औरत थी जिसको देखना था, बाई, हा मांजरांचा विभाग बघायचा है क्या? ये बिल्लियों का विभाग आपको देखना है? मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते। एक लहानशी पण स्वच्छ खोली,
आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्यात उंचीचे असतात तेवढ्यात उंचीचे कट्टे आणि त्याचा खाली एकरी जाडीने विभागलेले छोटे छोटे खड बाहेरचे बाजूनं या खडांना जाड्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. मतलब छोटी छोटी जाली लगाई हुई है और सारे घर के सरीका छोटा छोटा बनाया है और सब में एक एक पेशेंट है. पेशेंट कौन होंगे? जानवर, एनिमल्स, राइट. क्योंकि वो कौन सा हॉस्पिटल है? एनिमल हॉस्पिटल. राइट. एक भला थोरला काळा भोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहेत. एक बोका जो था वो वैसे व्याकुल होकर मुझे देख रहा था. एक चिमुकलं कंबल कबर पिल्लू कावरा बावरा झालं आहे. एक पिल्लू उसमें कावरा बावरा जैसा हो गया है. बच्चा छोटा जानवर का, बिल्ली का. एक मांजरी चिडलेल्या बाघणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडून फेऱ्या मारत आहे. एक बिल्ली शेरनी की तरह गुस्से में यहाँ वहाँ पूरे पिंजरे में घूम रही है. एक ठिपक्याचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मांजरातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजान तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडला आहे. एक बिल्ली तो बहुत बीमार थी क्योंकि वो चुपचाप ऐसे बैठी हुई थी. राइट. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. एक खाद्यपदार्थासाठी दुसरी पाण्याची. बशा मतलब होता है प्लेट. कप बशी सुने हो? कप बशी. कप मीन्स कप्स एंड बशी मीन्स प्लेट. तो हर एक बिल्ली के पास कितनी प्लेट्स रखी हैं? 2. एक होती है खाना खाने के लिए और एक होती है पानी पीने के लिए. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तख्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ थरुण आहे. एकदम सॉफ्ट चीजें रखी हैं उन लोगों को बैठने उठने के लिए. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजर चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरलेली आहे. काही मांजर जाडीवर नाक घसून लागतात. काही नखानी जाड्या खरडू लागतात. मियाव मियाव मियाव. कोवड्या निंबर भरीव किनाऱ्या आवाजाचा एकच कलकलाट सुरू होते. प्रत्येक मांजर आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जण जडू म्हणत आहे मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाडा. सब लोग इस तरह से काम कर रहे हैं. वहाँ पे आवाज़ कर रहे हैं, एक्टिविटी कर रहे हैं बिल्लियाँ. जैसे कि मुझसे कह रही है मैं बहुत अकेला हूँ, जरा मेरे पास आइए, मुझसे बातें कीजिए. मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचा डोक खाजवते, कुणाचा गळा खाजवते, कुणाचा कान कुरवडते. मांजर खुश होतात. पोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एक गोष्टीकडे जात आहे. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याच नाव लिहिलेली आहे. जग जाधव, बकुल गोखले, सॅमी डिगुना, रोमल टिपडीस. जाधव, गोखले, डिगुना, टिपडीस माझ्या ध्यानात येते. ही आहेत मांजरांच्या दिलेली त्यांच्या मालकांची आडनाव. ये उनका सरनेम है जो उनके मालिक ने उनको दिया है. राइट. और वो कभी जाता था अंदर, किसी बिल्ली का सर खुजा रहा था, किसी का गला उंगली डालकर जाली में से, तो बिल्ली खुश हो जाती थी, वाह मेरे पास आया. त्या जाधव, गोखळे, टिपडीस इत्यादी मंडळीच्या डोळ्याने निरोप घेऊन मी बाहेर आया. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावच्या गरज होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच हा मांजराच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाट करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं वाटतंय असलं पाहिजे. घर पे तो हम लोग सारे जानवर का बहुत लाड से प्यार से देखभाल करते हैं, लेकिन क्या हॉस्पिटल में भी वैसे लाड प्यार से देखभाल करते हैं? कभी आप लोगों में से किसी ने कोई जानवर पाला है क्या? डॉग. ओके. आप? खरगोश. और आप? डॉग. तो क्या हुआ है अभी आपके पास? यस.
Yes, I know Bella. डेथ नो एक हफ्ता रखे फिर छोड़ वाई फेंक दी मम्मी। एक हफ्ते से क्या होता है, मतलब कोई ऐसा साल 2 साल 6 महीने ऐसे पाले या Yes, ma'am. एक अपनी बिल्डिंग में, क्लास की बिल्डिंग में एक जब हम लोग वहाँ पे थे तो बाजू में ना रहते थे, उन लोगों ने बिल्ली पाली। अभी भी देखो कितनी सारी बिल्ली थी उस बिल्डिंग में। तो उनकी ना 2 बिल्लियाँ मर गई एक साथ, दोनों बीमार थी कई दिनों से और मर गई। तो मर नहीं गई समझो, एक दिन मैं क्लास आई सुबह सुबह और बाजू से ना बहुत जोर जोर से रोने की आवाज़ आ रही थी। मैंने सोचा क्या हो गया, इतना जोर से कोई किसी की डेथ हो गई क्या। जाके देख रही तो सब ऐसे गोल गोल में बैठे और बीच में ऐसे रो रहे जोर जोर से, बीच में देख देख के मेरी कौन है, जाके मैं भी देखी तो 2 बिल्लियाँ मरी थी और बहुत जोर जोर से वो लोग रो रहे थे। दैट मीन्स कि ऐसा नहीं होता कि इंसान मरते तभी लोग रोते हैं। अब वो बिल्ली सालों से उनके पास थी, उन लोग को बहुत ज़्यादा अटैचमेंट हो गया था, एज अ लाइक अ फैमिली मेम्बर। साथ में खाना प्लेट में देते थे, साथ में सोते सुलाते थे, उन लोगों के लिए अलग बिस्तर, मतलब सब कुछ होता था उन लोग के लिए। तो अब मर गई तो बट ऑब्वियस तकलीफ तो होगी। तर क्वाईट या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे, मी भरताला विचारलं। तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचा खाणं पिणं पाथ्यांचं असतं बाई। एकदम भरताला काहीतरी आठवतं, तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊ या जरा, बाजू में कुत्ते लोक का भी है, चले क्या। आम्ही शेजाऱ्याच्या विभागात जातो, बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली। कुत्री दॅट मीन्स फीमेल वर्जन डॉग की, बीच राईट, डोंट डू एनी मिसचिव्स। जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत। अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांची अंगावरून मी हल्केच बोट फिरवले। छोटे छोटे उसके पिल्ले हैं जिन्होंने अब तक आंखें भी नहीं खोली हैं, और मैं उसके ऊपर धीरे से उंगली से ऐसे हाथ घुमाई। त्यांची आई त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिल्ल पांढरी, काही टिपक्या आहेत। सावरीच्या कापसाचे जडू मऊ मऊ गाडेच, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाक आणि पोटातून येणारे कुई कुई आवाज। कितीतरी वेळ मी त्यांच्याकडं बघताच राहिले। मतलब इतने सॉफ्ट, छोटे छोटे कान, छोटी सी पूंछ, छोटी छोटी आंखें जो खुली भी नहीं थी, ये सब देख के मैं उनको देखता ही रह गया कुछ समय तक। तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला, तिथं तऱ्हेची कुत्रे आहेत, लठ्ठ आणि रोड, मतलब एकदम सॉलिड डॉग्स वहाँ पे थे। चिड़की आणि शांत, कोई गुस्से वाले, सारखं हिसके देऊन काही सुट्टू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली। एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गडू झाला आहे, एकाच्या मोडलेल्या पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे। डॉग्स को भी प्लास्टर लगा था। एका कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो। यस कि मैं ऊपर उड़ के आएगा, मतलब जंप करके। मी दचकून मागं सरकते, भरत त्याच्यावर खेकसतो, जेन्या चूप, अशा नाही करायचं, आपल्या पाहुण्या आहेत त्या, चुप। मतलब भरत डॉग से बोल रहा है, ऐसा नहीं करते, वो हमारे मेहमान है, मिलने आए बाबा। जेन्या जणू समजल्यासारखा चुप बसतो और डॉग भी चुप हो जाते उसकी बात सुन के। दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावरून तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुडून मला नमस्कार करतो। डॉग उसको नमस्कार कर रहा था, वो लेडी को। जेन्या रागीट, तर हा एकदम सालस, कोई गुस्से वाला तो कोई एकदम अच्छा सभ्य संस्कारी। भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो अशा नमस्कार करतो बाई, आते जाते जितने भी लोग आते हैं यहाँ पे मिलने, उन सबको ये नमस्कार ही करता है। मी भरतला विचारते, इथं आणखी कोणते प्राणी येतात रे। पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो। शेळ्या येतात, मेंढ्या असे येतात, माकडं येतात,
अलग अलग प्रकार के मेढक, मेंढक नहीं, वो जैसे कि अपने बंदर, एक माकड़ मतलब बंदर हो गए, फिर बकरी, मेंढ्या 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 मीनिंग में फ्रॉग। फ्रॉग ही रहेगा, नहीं मेंढक नहीं रहेगा, कुछ और रहेगा इसका मीनिंग, अभी ध्यान नहीं आ रहा है। फ्रॉग। फ्रॉग ही रहेगा, अब से तो मेंढक, मुझे तो लग रहा है शिप रहेगा शायद, अभी ध्यान नहीं आ रहा है मुझे। नो नो नो, भेड़। लेट्स सी, बाद में देख के बता देंगे, अभी ध्यान नहीं आ रहा है। माकड़ मीन्स तो बंदर होता है, पता ही है। मांजर मतलब बिल्ली होता है। बोका मीन्स बिल्ली का जो मेल वर्जन रहता है। हाँ, बिल्ला, बिल्ला। बोका वाला बकरा भी होता है। बकरा, उसमें बोका ही बोलते हैं। ओके ओके, फाईन फाईन. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चालली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवतो. मांजरीत सर्वाक्षरात मी ती सावरते. माझ्याजवळ येते, मी तिला थोपटते. तशी ती प्रेमाने गुर्रू गुर्रू करू लागते. मी भरतला विचारते, ही जशी दचकली आहे कशी रे? भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. अंधी आहे बिल्ली जन्म से. तुमचा अनोळखी हाथ म्हणून घाबरली. आपका हाथ जो है वो पहचाना नहीं है उसका ना, हम लोग रेगुलर बेस पे, आप नहीं हो तो इसीलिए उसको घबर गई, वो घाबरली, घबरा गई. इथंच जन्मलेले हे पोर, यहीं पे जन्म लिए हुए हैं लोग. जन्मापासून ठार आंधळ. डोळे बघाल तर अगदी लख आहेत, पण दिसत मात्र नाही. आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली. इथं ती सगळ्यांना ओळखते. यहाँ पे वो सबको पहचानती है. जन्म से ही अंधी है. विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल, बाहर नहीं छोड़ते हम लोग उसको. कहाँ जाएगी, क्या करेगी. हे सारं पाहून मी आले, हे सब देखकर मैं आई. एक वेगळंच जग पाहिले असं वाटलं. एक अलग ही दुनिया देखा मैंने. का कुणास ठाऊक. आता शिरताना ते जे वाक्य वाचलंय ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत आहे. जो शब्द मैंने वहाँ पढ़ा था बोर्ड पे, बार बार मेरे आंखों के सामने आ रहा है. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? हमें आपकी जरूरत है क्या? आपकी हमारी जरूरत है क्या? अंडरस्टैंड? करुणा, दया, आवाहन करणे, विनंती करणे. टिपकरी, उदी टिपकरी, कबरा, टिपटिपक्याच्या, चित्र विचित्र रंगाच्या, मार्जार, मांजर, किनरा, बारीक व उंच, सालस स्वभाव, नम्र, विनयशील, हालवून सोडणे, अस्वस्थ करणे, कावरे बावरे होणे, गोंधळून जाणे, अंगावर तुटून पडणे, जोराला हल्ला करणे. ओके, क्लिअर? गुड.